अतिशय महत्वपूर्ण सामना हा दोन्ही संघांसाठी आपण जर विचार केला तर, कारण या गटातून बाहेर पडायचा असेल तर हा सामना विजय संपादन करणं गरजेचं आहे. म्हणजे करूया मरूची स्थिती पाहायला मिळते या ठिकाणी. संजय आपण जर पाहिलं तर खेळायला होते सुरुवात. प्रदीप पाटील पाहू शकता आपण गोलंदाजी मार्क वरती. मनोज आणि किशोर सलामीची जोडी पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस सोडवला इनफिल्डच्या वरतून. पाहूया चेंडू अडवला जाईल का. छत्रशेख जपातो त्याच्या मागे आणि इथं मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोघांसाठी ही करूया मरूची स्थिती मित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळलेले आहेत आणि एक विजय केलेला आहे. हा सामना जर विजय जो होतोय तर निश्चितच त्या संघाचा विचार केलाच जाईल. पुढे चाल दिली जाईल की नाही त्याचा विचार होईल. परंतु जो पराजय करेल तो निश्चित या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्याच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण. पाहूया पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलेला. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहू शकता धाव फलकावरती धावा पोहोचत आहेत त्या 3 या अंकावरती. 3 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय एक चांगला चेंडूची हाताळणी केली जाते. भावाले जर जिंकली तर भावाने राहिला. या वेळेस पाहूया चांगला चेंडू हाताळला होता. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. संघर्ष चालू आहे. संघर्षाचं वातावरण निर्माण करावं लागेल कारण जिद्दीचं क्रिकेट तुम्हाला पुढे चाल देईल. प्रयत्न तर दोन्ही संघांचे राहतील. जे झिजेल तोच चमकेल आणि असं म्हटलं जातं जो जास्त झिजतोय तोच चमकतोय. पाहूया कुठल्या संघाचं झिजणं दिसतंय. यावेळेस उडवलाय. काय करते पाहूया. आणि यस या ठिकाणी फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. अति घाई करताना पाहायला मिळाल्या. आपण जर विचार केला तर फलंदाज बाद होतोय मनोज. गावदेव पूर्ण आणि जागृत मराठा राडाल या संघादरम्यानली ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 अंकावरती. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. निश्चितच 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे कारण आपण पाहिल्या मागील मॅच उचलून तर एक चांगली फाईट देताना पाहायला मिळालेलं आहे. जागृत मराठा राडाल त्या संघासमोर आपल्याला 50+ धावसंख्या जमा करणं गरजेचं आहे. इथं मात्र पाहू शकता आपण डॉट चेंडू निर्धावची झाली संख्या. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/4 षटक समाप्त झालेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा जमा करू शकला गावदेव पूर्ण संघ. वार पलटवार क्रिकेटचा हा सूत्र आहे. पलटवार करेल का हे पाहण्यासारखं राहील आणि करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा लागलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये इथं मात्र पाहायला गेलं तर धावा येणं गरजेचं आहे. सागर येतो यावेळेस. किशोर ऑन स्ट्राईक.
सागर टर्न होतोय यावेळेस इथं मात्र आपण पाहिलं तर खूप लूज चेंडू हाताळला होता स्लोअरचा मारा केला होता पूर्णपणे टाइम मिळालं शफल झाले क्रॉस झाले आणि चेंडूला मात्र फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये सीमा पार चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो 11 धावसंख्या पाहतोय आपण 8 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये किशोर याने मात्र चांगला फटका खेळून काढलेला आहे 4 धावा वसूल केलेल्या आहेत पुढील चेंडू यावेळेस चेंडू चांगला होता परंतु एक धाव रोखू शकत नाहीत बाईच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते पुढील चेंडू पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय इनपिचच्या वरतून पाहू शकता आपण चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते चेंडू अडवला जाईल का क्रिकेटचं रिझन पण फुटबॉलचं प्रदर्शन धावसंख्या 11 या अंकावरती अंकित केली गेली आहे आपण पाहिले तर दुसरे षटक चालू आहे आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये निलेश येतोय पिन चिटर म्हटलं तर वागू ठरणार नाहीये गावदेवी पूर्ण संघाचा ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं निलेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होते मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे पाहूया त्यानंतर येणारा फलंदाजीमध्ये विठ्ठली आहे त्याच्याकडे सुद्धा चांगला स्किल आहे पाहूया इजवन यावेळेस सोडवलाय हवेमध्ये आहे पाहूया काय घडतंय आणि यस फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे पाहू शकता एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावरती समाधान एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या पुढे सरकते 12 या अंकावरती
ओव्हर क्रमांक दुसरा आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे, पाहूया. यावेळेस पाहू शकता आपण एक धाव घेतली गेली आहे. एक धाव अर्जित केली गेली आहे. स्कोअर कार्ड मध्ये हॅलो स्कोअर कार्ड मध्ये थोडासा बदल होत आहे, कारण आपण पाहतोय मागील 3 धावा कंप्लीट केल्या होत्या, तिथं 2 धावा लिहिल्या होत्या, म्हणून ती एक धाव प्लस होते. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती पुढे सरकते 14 या अंकावरती. 14 धावा धावफलकावरती 2 षटकं कंप्लीट झाली. एक कॅल्क्युलेटेड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिलं षटक पाहिलं तर 4 धावांचं, हा षटक आपण पाहतोय 10 धावांचं. विजय येतोय यावेळेस तिसरं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र निलेश यांना हात खुले करावा लागतील, कारण धावा धावफलकावरती खूप कमी आहेत. त्याच्या जोडीला आपण संजय पाहतोय. या दोघांनाही डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. सर्व सूत्र आहेत आपल्या हाती घ्यावं लागेल. मोठे फटकेबाजी करून डावाला आकार द्यावा लागेल, कारण समोर बलाढ्य संघ आहे जागृत मराठा राणाल. या संघाकडे चांगली मजबूत फलंदाजी भरलेली आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 7च्या सरासरीने धावफलकावरती जमा केल्या 14. उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा कशा प्रकारे जमा करता येतील हे पाहायला लागेल. त्या उलट जर विचार केला तर जागृत मराठा राणाल या संघाने जागरूकता दाखवून 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. पाहूया. विजय गोलंदाजी मार्क वरती निलेश ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू इथं हाताला जातोय. भल्या मोठ्या फलंदाज समोर ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस डोक्यामध्ये एकच ठेवायचं आहे की समोर कोण आहे ते मला माहिती नाही आहे, परंतु मला चांगल्या स्पॉटवरती लाईन लेनवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तसंच गोलंदाजाला माझ्यासमोर कोण आहे ते माहिती नाही आहे, परंतु फलंदाजांना विचार करायला हवाय की मला मोठा फटका बाउंड्री खेचणं गरजेचं आहे. यावेळेस उडवलाय. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकारासाठी. या 6 धावेने धावाला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय पण झपाट्याने पुढे सरकते धावफलकावरती. 20 धावा. काका बघा ना जरा एक बॉटल घ्या, कुठेतरी भेटली तिला धुवून पाणी आणा आपल्याला प्यायला. आम्ही नावा बिवा सांगतो ना व्यवस्थित. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्हाला पाजा फक्त पाणी पाणी पाणी. सागर टन होतोय. पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मॅचची कडा जरूर घेतली होती, परंतु फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू सीमारेषे बाहेर लॉंग लेगच्या रिजन मध्ये जातोय. चौकार. अजून एक चांगला फटका आहे. पाहूया. परंतु क्षेत्ररक्षकाने चांगला अंदाज बांधला गेला आणि चेंडूला इथं मात्र आपण पाहिलं तर स्टॉप केलं गेलं. अजून एक आपण पाहिलं तर ओव्हरच्या माध्यमातून रन कंप्लीट केली जाते. या चेंडूवरती घेतले जात आहेत 2 धावा. 2 धाव्याने 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने कुठं धावफलक चांगलं पाहायला मिळतंय. उर्वरित चेंडूमध्ये अर्थात शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च केले जातील हे पाहूया. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. यस, रॉकेट शॉट. चेंडू सीमा पार. षटकार.
पुन्हा एकदा पाहूया. तयार होतोय विजय. विजय यांची चांगलीच खबर घेतली गेली आहे. अजून एक उडवलाय. हा मात्र पाहूया. मिस टाइम जरूर झालेला आहे परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 34. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा जमा करेल हेही पाहण्यासारखं राहील. पाहूया शेवटचं अंतिम षटक कोण हाताळलेलं हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आहे 34 धावा. इथनं जर 15 धावा आल्या 12-15 धावा आल्या तर एक चांगला स्कोर उभा राहील आणि तेवढा धावा येणं गरजेचं आहे. खास करून गावदेवी पूर्ण संघाचा विचार केला तर चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. प्लीज सहकार्य करा. चला स्पीडअप करायचं आहे. चला यावेळेस उडवला. मिस टाइम झालेला आहे पाहूया परंतु सेफ लँडिंग होतय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर तिसरी धाव ना किती धाव घेतल्या. ए बघा
यावेळेस 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 37 पुढील चेंडू पाहूया. यावेळेस व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. पाहू शकता आपण 38 38 धावा धाव फलकावरती. यावेळेस क्या बात है, बिग हिट, षटकार. निश्चितच आपण पाहू शकता षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार 44 धावा. 4 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पाहू शकता उडवलेला आहे, परंतु झेल काय झालं नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने आपण पाहिलं तर 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये अजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. गोलंदाजी मार्कवरती पाहूया. यावेळेस वेल बॉल क्या बात आहे. निर्धावचे होते सांगतात. धावसंख्या स्थिर आहे 45 या अंकावरती थांबून शेवटचा अंतिम 2 बॉल बाकी आहेत अजून या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय काय घडते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती यावेळेस निलेश येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 46. आता शेवटचा चेंडू काय येतो पाहूया. डॉट येतोय, 1 येतोय, 2 येतात, 3 येतात, 4 येतात की षटकार. अंतिम चेंडू काय घडेल पाहूया. गोलंदाज अजय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल देवरुंग आणि भावाले. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या टॉस साठी यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. अंतिम चेंडूवरती बिग हिट षटकार. या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या मात्र 50 क्रॉस केलेली आहे. 52 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. म्हणजे आता एक चांगला टार्गेट उभा केलेला आहे पूर्ण संघाने. चला दोन्ही संघाचे संघनायक देवरुंग आणि भावाले या टॉस साठी. देवरुंग संघाचा संघनायक तसेच भावाले संघाचा संघनायक आपण या.
चला दोन्ही संघनायक आपण या टॉस साठी देवरुंग वर्सेस भावाले विनंती आहे की आपण या बोल तर नाणेफेक होते सन्माननीय पप्पूजी टावरे साहेब यांच्या शुभ हस्ते देवरुंग आणि बावाले या संघा दरम्यान तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून खेळायला सुरुवात करायची आहे. त्रेपन्न धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. पाहूया काय घडतं इथं या ठिकाणी. गोलंदाज यशवंत तयार होत आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर कट करण्याचा, परंतु बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धावची सांगता होते. प्रदीप पाटील आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. भालचंद्र नाईक आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. पाहूया यशवंत पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस दिला होता, चेंडूला टर्न केलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. रडार मध्ये चेंडू होता परंतु हवं तसं एक्झिक्यूट करता आलं नाही आहे आणि एका धाब्यापासून रोखताही आलं नाही आहे. पाहूया यावेळेस भालचंद्र येतोय स्ट्राईक वरती. एक तगडा हा फलंदाज आहे, क्षमता आहे. पाहूया या क्षमतेनुसार मात्र फलंदाजी होते का. पुढील चेंडू यावेळेस अतिशय ताकदवार इनफिल्डच्या वरतून चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा जमा केल्या जात आहे. ते 4 धाव्याने धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचते. 13.25च्या सरासरीने धावा फलकावरती जमा करायच्या म्हणजे तुम्हाला एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो एक मोठा फटका आता आलेला आहे. प्रति ओव्हर मध्ये 13ची सरासरी 13.25ची. यानंतर आपण पाहणार देवरुंग वर्सेस भावाले.
एक मॅच चांगली पाहायला मिळेल. तिथेही जो जिंकेल त्या संघाला चान्स असेल. पाहूया या वेळेस मात्र खराब हाताळणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल यशवंत यांचा. एका धावेचा भरणा केला जातो. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिले षटक चालू आहे यशवंत यांच्या माध्यमातून. 53 धावांची गरज आहे. पाहूया दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. आणि इथं मात्र काय होतं अंतिम क्षणापर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि हा व्हाईट बॉल आहे. खराब हाताळणी पाहायला मिळते ना. अशा रीतीने या 3 धावा अकाउंटमध्ये जुळल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 9 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज यशवंत. 53 धावा रोखायच्या आहेत परंतु इथं मात्र गोलंदाजी खराब पाहायला मिळते. बालचंद्र पुढील चेंडू. चौकार जरूर लगावला गेला आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. एक चांगला टोटल पाहायला मिळते. 13च्या सरासरीने धावा जमा करायच्या होत्या. इथं 15 जमा झालेल्या आहेत. आता मात्र विजयाचं समीकरण साठी आपण जर पाहिलं तर अजून विजयाचं समीकरण जर पाहिलं 38 धावांची आवश्यकता आहे. चेंडू 38 धावांची गरज. निलेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढील बॉल या वेळेस साईडला खेचून काढलेला आहे. पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र बालचंद येतोय स्ट्रायकर एंडला. या फलंदाजाकडून खूप अपेक्षा आहेत जागृत मराठा राणाला या संघासाठी. पुढील चेंडू या वेळेस मात्र तेच तर्रार चेंडू पाहायला मिळते. गती प्राप्त करून दिली होती. जणू काही वेगावरती स्वार आहे हा गोलंदाज. आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 16 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस मात्र फसला गेला. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात.
मध्ये पुढील चेंडू यावेळेस अजून एक तेज तर्रा जागते राहूचा आदेश देत असताना पाहायला मिळतोय. इथेही निर्धावची सांगता होते. धावसंख्येचा आलेख आहे तो थांबवलेला पाहायला मिळतोय निलेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजे पाहू शकता किती किफायती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर चेंडूला खाली ठेवला होता. शरीराचा वेध घेतला गेला. अजून एक निर्धावची झाली सांगता. गतीला बीट होत असताना पाहायला मिळतंय फलंदाज बालचंद्र. कारण निलेशकडे खूप वेगवान चेंडूचा मारा करण्याची क्षमता आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला आहे पुन्हा एकदा सेफ लँडिंग पाहायला मिळते आणि एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 10 फलकावरती 18 धावा लागल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. आपण पाहतोय 18 धावा 10 फलकावरती. म्हणजे या ओव्हरमध्ये 3च धावा फक्त आलेल्या आहेत. निश्चितच 53 धावांचं आव्हान असताना 10 फलकावरती धावा फक्त आपण पाहतोय 18. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12-35चं हे समीकरण नवीन गोलंदाज विठ्ठल येतो यावेळेस. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया निलेश आहे त्या ठिकाणी आणि इथं मात्र आता कुठेतरी अशी जी किरण होती ती मात्र मावलताना पाहायला मिळतोय. बालचंद्र यांच्या रूपाने आपण पाहतोय. यावेळेस मंगेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण जे आहे ते आपण पाहिलं तर 35 धावांचं. धावा माग नाहीत परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. तो प्रयत्न दिसून येईल का हे पाण्यासारखं नाही. विठ्ठल टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया आणि इथेही अजून एक चांगली कॅच. मंगेशकडे ही चांगली क्षमता होती. त्याही फलंदाजाला मात्र वापस जावं लागतंय डगावच्या आसऱ्याला. विठ्ठल इथं मात्र पाहूया हॅट्रिक वरती आहे. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही. चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली. षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. 2 धावांची हॅट्रिक पाहायला मिळाली. सिंगलची पाहायला मिळाली. निर्धावची पाहायला मिळाली. परंतु अजूनही विकेट हॅट्रिक काय पाहायला मिळाली नाही आहे. तर ती कंप्लीट केली जाईल का विठ्ठल यांच्या माध्यमातून हे पण पाहूया. कारण बॅक टू बॅक आतापर्यंत आपण पाहतोय की 2 गडी बाद केलेले आहेत.
गोलंदाज टर्न होतोय यावेळेस. चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची होते सांगता. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे. 2 गडी बाद केले. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस पाहूया हवेमध्ये आहे आणि इथं मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला गेला. चेंडू मात्र सीमा पार चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 22 धावांवरती. पुढे चेंडू यावेळेस उडवला आहे परंतु मिस टाइम. पाहूया हवेमध्ये आहे आणि अजून एक फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. देवरुंग संघ आपण तयार राहायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ही मॅच संपल्यानंतर. विठ्ठल मात्र इथं चांगली गोलंदाजी करतोय. गेम चेंजर म्हणून ठरला जातोय या मॅच मध्ये. का तिसरं ओव्हर होतं अतिशय महत्वपूर्वक आणि हाताला असताना आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केलेले आहेत. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा इशारा केलेला आहे. बिमार चेंडू हाताला गेला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करता पाहूया आणि पाहता पाहता इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा अकाउंट मध्ये जमा केले जातील. 25 या अंकावरती धावफलक पोहोचला गेला आहे. 53 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. यावेळेस उडवलाय पाहूया आणि इथं मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि इथं पाहू शकता आपण एकच रन घेतली. एका धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा लागल्या 26. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे 6 चेंडू आणि 27 धावाची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. दोघांमध्ये क्षमता आहे धावा कंप्लीट करण्याची. पाहण्यासारखं राहील की त्या धावा कंप्लीट केल्या जातील की नाही. पुढे चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने पाहतोय आपण. ऑन साइडला येतोय. 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आता 5 मध्ये आपण जर पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू 26 धावा. गोलंदाज रमेश आपण पाहतोय. पुढे चेंडू यावेळेस सोडवलाय आणि इथं मात्र पाहतोय आपण षटकार होतोय. 6 धावेने स्कोर कार्ड मध्ये धावा आपण पाहतोय. 33 धावा
4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. जिद्द चिकाटी संघर्षाने तुम्हाला मैदान गाजवावं लागेल. प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर फेकून द्यावा लागेल. दिनेश पाहूया. स्ट्राईक मिळाली नाहीये जास्तीत जास्त. यावेळेस मात्र शॉर्टफिट डिलिव्हरी होती. निश्चितच असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल, परंतु अंदाज बांधता आलं नाही आहे. आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर निर्धावची झाली सांगता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 20 रनांची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सेम चेंडू सेम रिझन पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. मित्रमंडळ औपचारिकता ही बाकी आहे, परंतु काय घडेल पाहू शकता. येणारा काल सांगून जाईल. 2 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. पुढे चेंडू पुढे चेंडू यस. इथं मात्र फलंदाज होते बाद. यानंतर आपण पाहणार आहोत देवरुंग वर्सेस भावाले. ही मॅच ही चांगली पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना लोणार वर्सेस कारेबली. हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला छत्रक्षण लावून घ्या लगेच ताबडतोब.